वळूयात पुढच्या बातमीकडे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कालच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातील मतदार यादीतील घोळ मांडले होते। त्यात त्यांनी केलेले आरोप खरे आहेत का याचा रिअलिटी चेक एबीपी माझाने केला। मंडळी, लोअर परळमधल्या एका लहानशा खोलीत तब्बल 38 मतदार राहत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं। आदित्य यांनी सांगितलेल्या त्या पत्त्यावर एबीपी माझाचा प्रतिनिधी पोहोचला तेव्हा असं लक्षात आलं की या खोलीतल्या ज्या 38 जणांची नावं मतदार यादीत आहेत त्यातला एकही जण तिथं राहत नाही। पण या खोलीत नेपाळहून 6 महिन्यांपूर्वीच आलेलं 4 जणांचं एक कुटुंब राहतं। इतकंच नाही तर इथं आसपास राहणाऱ्या नागरिकांनाही त्या 38 मतदारांबद्दल कोणतीही कल्पना नसल्याचं आढळून आलं। ज्या प्रकारे आपण बघतो विरोधक मतदार याद्यातील घोटाळे बाहेर काढत आहेत आणि काल ज्या प्रकारे आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन दिलं आणि या प्रेझेंटेशनमध्ये लोअर परेलमधील जो बोरीचा मार्ग आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आहे त्या आंबेडकर नगरमधील एका खोलीचा व्हिडिओ दाखवला। त्याच ठिकाणी आपण सध्या आलेलो आहोत। आदित्य ठाकरेंचा असा दावा आहे की एका खोलीमध्ये म्हणजे अगदी 10 बाय 10 ची खोली आहे त्यामध्ये 38 मतदार राहतात आणि हेच क्रॉस चेक करण्यासाठी आणि त्याचा रिअलिटी चेक करण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत। मेरा नाम उमा सिंह है। अच्छा, किती जण राहतात तुम्ही इथे? हम लोग 4 जन रहते इधर। अच्छा, 4 जन। आंटी और मेरे हस्बैंड और मैं और मेरा बच्चा। अच्छा, वोटर कितने हैं आपके यहाँ? मतलब वोटिंग की है आपने? नहीं, हम लोग इधर के नहीं, नेपाल के तो वोटिंग। अच्छा, नेपाल से हो आप? हाँ। वोटिंग किया ही नहीं आपने? नहीं। ये जो लोग हैं 38 लोग जो इस वोटिंग लिस्ट में दिखा है वो पता है आपको? मात्रे, जाधव, ये आपका? मुझे पता नहीं, मेरी सास को भी पता नहीं होगा शायद, क्योंकि हम लोग ने 6 महीने आगे ही लिया है रूम। अच्छा, किसका ये मतलब रूम किसका है कुछ पता है? मुझे पता नहीं, आंटी को पता है। अच्छा, तो आप रेंट से रहते हो? हाँ, रेंट से। लेकिन 38 लोग नहीं रहते ना? नहीं नहीं रहते 38 लोग। तर आपण बघतोय ज्या प्रकारे यांनी सांगितलं की आम्ही 4 जण या फक्त खोलीमध्ये राहतो आणि अगदी छोटीशी खोली आहे ज्यामध्ये फक्त 4 जण राहतात। मात्र या मतदार यादीमध्ये काल जी मतदार यादी दाखवली विधानसभा निवडणुकीची मतदार यादी आहे ज्यामध्ये 38 जण यामध्ये राहतात असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळेच आपण हेच चेक करण्यासाठी आलो की खरंच इथे 38 जण राहतात का। आजूबाजूला पण आपण बघितलं तर सगळा हा हे छोटी छोटी घरं आहेत। या छोट्या छोट्या घरांमध्ये सुद्धा आपण खरं तर विचारलं पाहिजे की खरंच तुम्ही मतदार आहात? इथे मतदार आहात? मतदान केलंय तुम्ही? तुम्ही केलंय मतदान? हो, पण मी इथे नाही राहत, मी वरलीला राहते, मी पप्पांकडे आले। अच्छा, मतदान इथेच आहे तुमचं? इथल्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही ओळखता? हो, ओळखतो। त्या रूम मध्ये 38 जण राहतात असं म्हणतात, खरंच 38 जण राहतात? नाही राहत। काही नावं मी वाचून दाखवतो, हे तुमच्या ओळखीचे आहेत का सांगा? सुचित्रा पाटील? नाही, माहिती नाही मला। मात्रे कोणी राहतं इथे? गोरेगावकर, योगेश गोरेगावकर? नाही, कोणीच ओळखीचं नाही। त्याच्यामुळे हे नेमके मतदार कुठे राहतात हा खरं तर प्रश्नचिन्ह आहे। आणि ज्या प्रकारे मतदार यादीमध्ये जसं आदित्य ठाकरेंचा दावा आहे की एकाच खोलीमध्ये 38 जण आहेत, त्यांचा पत्ता एकच ही छोटीशी खोली आहे, तर मग 38 जण या मतदार यादीमध्ये एकाच ठिकाणी कसे? आणि टोटल जर आपण बघितली तर वरळीमध्ये अशी 214 खोल्या आहेत जिथे साधारणपणे 3335 मतदार राहतात असा दावा करण्यात आलेला आहे आणि मतदार याद्यांमध्ये सुद्धा ते स्पष्ट दिसते। आणि त्यामुळेच या सगळ्याचा विचार निवडणूक आयोगानं करावा आणि पारदर्शक मतदार यादी ही जाहीर करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाते। कॅमेरामॅन विनय राजभर समी वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई।